उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे। आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपले चांगले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगत त्यांनी समाजातील नेत्यांना भांडण लावू नये अशी विनंती केली। चंद्रकांत पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटील आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत। सुरुवातीच्या काळात अनेक बैठकांना ते उपस्थित असायचे, त्यामुळे माझ्या आणि सरांच्या पाटील यांच्यात भांडण लावू नकात। मनोज जरांगे पाटील म्हणतात की कुणबी आणि ओबीसी मधून आरक्षण मिळेल, पण केवळ बोलण्याने ते मिळत नाही। त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे आणि राज्य सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू आहेत। ओबीसी किंवा कुणबी प्रवर्गातून मार्ग काढता येईल का, यावर सरकार गंभीरपणे विचार करत आहे। तज्ज्ञांच्या बैठकीतही सकारात्मक संकेत मिळाले आहेत। कुणबी दाखल्यांबाबत त्यांनी सांगितले, समितीने 23 कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगितले आहे। आतापर्यंत 58 लाख नोंदी जमा झाल्या आहेत। 10 लाखांपर्यंत दाखले मिळाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री खोटं बोलत नाहीत। राजकीय परिणामांची चिंता न करता जे खरं आहे तेच सांगतात। ते यातून काही मार्ग निघू शकतो का ते पाहत आहेत। शेवटी त्यांनी मराठा समाजातील नेत्यांना आवाहन केलं, भांडण लावून काही साध्य होणार नाही। समाजाच्या हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। मनोज दादा जरांगे आणि मी खूप चांगले मित्र आहोत। विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये मी समितीचा अध्यक्ष असताना अनेक बैठकांना ते यायचे, कारण तो मी पॅटर्न तयार केला होता की दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मराठा नेत्यांची बैठक। त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यामध्ये भांडण लावू नका। मनोज दादा जरांगेंचं म्हणणं असं आहे की ओबीसीतूनच मिळेल, कुणबी मिळेल असं तुम्ही म्हणा। मी 4 वेळा म्हणेन आणि ते म्हणण्यामुळे मिळणार असेल तर मला आनंद होईल। माझ्या जीवनाची किती कर्तव्यता झाली मानेन, त्यासाठी सगळे कायदेशीर प्रयत्न चालले आहेत। आत्ताच मी एका फार मोठ्या कायद्याच्या तज्ज्ञाशी 20 मिनिटं फोनवर चर्चा करूनच आलो आहे, कारण हे फार वेळ लांबून पण चालणार नाही। काय तो निर्णय लवकर करावा लागेल आणि त्यामुळे ओबीसीमधून रिझर्वेशन देणं, मग ते कुणबी म्हणून देणं, याचे ज्याला इंग्लिशमध्ये इफ्स अँड बट्स जर तर यावर विचार सुरू आहे।